शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपल्याही डाळिंबा पिकावरती वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पण मोस्टली गेल्या 2-3 वर्षापासून आपल्या डाळिंब पिकावरती जास्त प्रमाणात ज्या किडीचा प्रादुर्भाव झालाय आणि त्या किडीमुळे बरंचसं क्षेत्र आपल्या भागातील कमी झालंय, ती कीड म्हणजे पिनहोल बोरर. आता मुळातच ही पिनहोल बोरर असताना कीड कशी आहे? या किडीची लक्षणे आपल्या पिकावरती किंवा आपल्या खोडावरती कोणकोणत्या पद्धतीने दिसून येतात? आणि ह्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात चांगला जबरदस्त उपाय कोणता? या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता मुळातच असताना ही पिनहोल बोरर कीड हे असताना कीड मुळातच लहान आहे आणि या किडीचा मोस्टली अटॅक आहे तो झाडाच्या खोडावरती आपल्याला दिसून येत असतो. आणि ही कीड असताना लहान आहे आणि ती काय करते सुरुवातीला झाडाच्या खोडामध्ये काय करते आतमध्ये प्रवेश करते. मग आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जो झाडाच्या खोडाच्या आतमधला जो गाभा आहे, आतमधला जो भाग आहे, त्या भागावरती स्वतःची काय करते उपजीविका भागवते. आणि कालांतराने ते झाड ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर ते आपल्याला मरलेलं किंवा जळलेलं दिसून येतं. तर मुळातच ही कीड कुठं वास्तव करत असते किंवा कुठं राहत असते, तर जो खोडाचा भाग आहे त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये प्रौढ कीड जी असते पिनहोल बोररची, ती त्या ठिकाणी अंडी घालते आणि अंडी उबवल्यानंतर ती कीड काय करते झाडाच्या खोडाच्या आतमध्ये शिरते. मग आता ह्या किडींचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल, तर महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत? तर त्याच्यामध्ये महत्वाच्या वर्षातून घेणाऱ्या 4 आळवणी असतील, अमावास्येला घेणाऱ्या 4 आळवणी आणि प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला घेणारे स्प्रे त्याची चर्चा आपण करू. तसं बघायला गेलं साधारण जूनमध्ये जेव्हा आपण आळवणी करतो किंवा पहिली आळवणी जेव्हा आपण करतो, साधारण जूनमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस याची आळवणी आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. कोणतं? ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस. साधारण जून मधली पहिली आळवणी झाल्यानंतर त्याच्यानंतर 3 महिने आता याच्यामध्ये मी जून घेतले. पण आता ह्या महिन्यातलं जुलैमध्ये सुद्धा तुम्ही ह्याची आळवणी केली, तर त्याच्या पुढे 3 महिन्यानंतर दुसरी आळवणी आहे. साधारण सप्टेंबरमध्ये आपण जूनमध्ये इन्क्लूड केल्यामुळे ती आळवणी आहे टिल्ट 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि कोराजन आहे ते अर्धा मिली प्रति लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी घ्यायचं. आणि ह्याची जी आळवणी आपण करणार आहे, ती आळवणी झाडाच्या खोडाच्या भोवती 1 फूट अंतरावरती थोडा चढ करून किंवा थोडं मातीचा ढीग करून त्याच्यामध्ये ते औषध आळवणी त्या ठिकाणी करायचं आहे, जेणेकरून ते औषध इतर ठिकाणी पसरता कामा नये. का? तर वरती सांगितल्याप्रमाणे पिनहोल बोररची अंडी असेल आणि अंडी उबवल्यानंतर जी होणारी कीटकची वाढ असेल, तर त्या आजूबाजूच्या भागामध्ये होत असते आणि त्याच्यामुळे सप्टेंबर मधली दुसरी आळवणी असेल किंवा जून मधली पहिली आळवणी असेल, तर ती झाडाच्या खोडाच्या भोवती 1 फुटाच्या अंतरामध्ये ती आपल्याला करायची. त्याच्यानंतरची तिसऱ्या आळवणीमध्ये डिसेंबरमध्ये, सप्टेंबरमध्ये दुसरी आळवणी घेतल्यानंतर 3 महिन्यानंतर तिसरी आळवणी त्याच्यामध्ये हमला किंवा कॅनॉन 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि ब्लू कॉपर 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी त्याची तुम्ही तिसरी आळवणी करू शकता. आणि त्याच्यानंतरची चौथी आळवणी 22 टीन 1 ग्रॅम प्लस कॅलॉडॉन 1 ग्रॅम किंवा प्रोक्लेम अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. आणि हे एकंदरीत महत्वाच्या 4 आळवणी एका वर्षामध्ये 3 महिन्याच्या गॅपने प्रत्येक अमावस्याला झाडाच्या खोडाच्या भोवती 1 फूट अंतरावरती औषध त्या ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे. आणि चांगल्या पद्धतीने आळवणीच्या माध्यमातून आपण पिनहोल बोररचा अटॅक रोखू शकतो. त्याच्यानंतर मोस्टली प्रत्येक महिन्याच्या अमावास्याला आपल्याला काय करायचंय झाडाची खोडं धुवून घ्यायचं आहे. पण जेव्हा झाड आपलं कळी सेटिंग किंवा फ्लॉवरिंग स्टेजला असतं, तेव्हा फक्त ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस 250 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि ते खोडं धुवून घ्यायचे. पण जेव्हा आपली कळी किंवा कळी सेटिंग अवस्था नसेल, तेव्हा मोस्टली प्रत्येक महिन्याच्या अल्टरनेट असं नाही की जूनमध्ये हे जुलैमध्ये असं. पण शक्यतो जर पहिल्यांदा प्रोक्लेम 150 ग्रॅम प्लस आमला किंवा कॅनॉन 250 मिली प्लस निमॅझॉन 1 मिली 250 लिटर पाण्यासाठी घेतलं, ज्या महिन्यामध्ये घेतलं त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये ते औषध बदलून आपल्याला त्या ठिकाणी दुसरं घ्यायचं आहे. डिसेंटा 100 ग्रॅम प्लस 22 टीन 250 ग्रॅम प्लस क्लोरोपायरीफॉस 50% तीव्रतेचं 250 मिली त्याच्याबरोबर स्टिकर किंवा स्प्रेडर साधारण 100 मिली 250 लिटर पाण्यासाठी घ्यायचंय. पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही ह्याचा स्प्रे घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामधला स्प्रे आपल्याला कोराजन 150 मिली प्लस हमला 250 मिली किंवा स्प्रेडर स्टिकर 100 मिली 250 लिटर पाण्यासाठी स्प्रे घेऊन त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही त्या औषधाने खोडं धुवून घेऊ शकता. त्याच्यानंतर औषध बदलून कॅलॉडॉन 500 ग्रॅम प्लस धानुसांची 500 मिली प्लस स्टिकर 100 मिली 250 लिटर पाण्यासाठी हे 2 ते 4 औषधं आलटून पालटून प्रत्येक महिन्यामधल्या अमावस्येला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पण जेव्हा पानगळीची अवस्था असते, इत्रेल मारलेला असते, तेव्हाच्या अमावस्येला फक्त प्रोक्लेम 150 ग्रॅम प्लस ब्युराकॉन 500 मिली प्लस ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम
खोडं चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचे किंवा जेव्हा इत्रेल मारलेलं असते, पानगळ अवस्था असते, तेव्हा ते औषध घ्यायचं आहे. पण हे 2 ते 5 ही औषधं तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला आलटून-पालटून घेऊ शकता. फक्त केळी सेटिंग अवस्थेमध्ये तुम्ही फक्त ट्रायको आणि पॅसिलोमायसिस ते घेऊ शकता. तर हे एकंदरीत सर्व औषधांची आळवणी आणि खोडं चांगल्या पद्धतीने धुवून घेतली, तर हे जे डाळिंबावरती येणारी महत्त्वाची कीड आहे, त्याच्यावरती चांगला जबरदस्त रिझल्ट आपल्याला ह्या आळवणीच्या आणि औषधाच्या माध्यमातून भेटू शकतो. आणि तसंच हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.